मी शंकरराव लिंगे, राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष. सावित्रीबाई फुले यांच्या 193व्या जयंतीनिमित्त सर्व सत्यशोधक, सर्व फुले प्रेमी बहुजनांना माझा जय ज्योती जय क्रांती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव तालुका खंडाळा येथे खंडोजीराव नेवसे पाटील यांच्या घरी 3 जानेवारी 1831 झाला. त्यांचं वयाच्या 9व्या वर्षी पुण्यातील महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी विवाह झाला. वडील त्यांचे वडील खंडोजीराव नेवसे पाटील असे हे प्रख्यात व्यक्ती, गावचे सरपंच होते. त्यांचं लग्न त्यानंतर त्यांचं जे लग्न झालं ते वयाच्या 9व्या वर्षी झाले आणि त्या पुण्याला आल्या. लग्नानंतर त्यांचं शिक्षण सगुणाबाई क्षीरसागर यांच्याबरोबर सहवासात असल्यामुळं सगुणाबाई क्षीरसागर ह्या कॉन्व्हेंटच्या आणि त्यावेळच्या मशनरी स्कूलमध्ये हेल्पर म्हणून काम करत होत्या. त्यांच्या सहवासात आल्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा धूळपाटीवर शिक्षण चालू केलं आणि त्यानंतर मग महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांना लग्नानंतर शिकवलं, प्राथमिक शिक्षण दिलं आणि प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांचं ट्रेंड शिक्षिका म्हणून अहमदनगर येथील मशनरी स्कूलमध्ये त्यांचं D.Ed पूर्ण झालं आणि त्या D.Ed पूर्ण ट्रेंड शिक्षिका त्यांच्याचबरोबर फातिमा शेख ही त्या ठिकाणी शिकत होत्या. फातिमा शेख आणि सावित्रीबाई फुले या एकाच वेळी अहमदनगर येथील मशनरी स्कूलमध्ये ट्रेंड शिक्षिका झाल्या आणि त्यांनी आणि मग महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यातील भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा 1 जानेवारी 1848 काढली आणि त्यावेळेला 7 मुली पहिल्यांदा शिक्षण घेण्यासाठी त्या शाळेत येत होत्या. सावित्रीबाई फुले यांनी ते शिक्षणाचं जे काम होतं ते त्यावेळचं अतिशय कठीण काम होतं. कठीण या अर्थानं होतं की त्यावेळेला फक्त ब्राह्मण वर्गानाच शिक्षण घेण्याचे परवानगी होती. त्यानंतर पुरुषांना काही प्रमाणात शिक्षणाचं प्रमाण इंग्रज आल्यानंतर चालू झालेलं होतं, परंतु महिलांचं अजिबात शिक्षण झालेलं नव्हतं. कोणत्याही महिलांना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती. अशा वेळेला महात्मा ज्योतिराव फुले यांनी पहिली शाळा जी काढली ती पुण्यातील भिडेवाडा येथे 1 जानेवारी 1848 काढली आणि त्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुणे आणि आसपासच्या परिसरात 1848 ते 1852 या 4 वर्षामध्ये 18 शाळा काढल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्या शाळा काढल्या त्या काही शाळा त्यांनी दलित मुलांसाठी, दलित मुलींसाठी दलित वस्तीमध्ये शाळा काढल्या, काही रात्रींच्या शाळा काढल्या. मग ते सोमवार पेठेत असतील, वेताळ पेठेत असतील, पुण्याच्या आसपासच्या सर्व परिसरामध्ये अशा शाळेचं त्यांनी जाळं विणलं आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी
1857 साली आपण जे शाळा काढल्या होत्या त्या सर्व शाळा आपले जे सहकारी होते, वाळवेकर असतील किंवा परांजपे असतील, अशा सर्व मंडळीच्या ताब्यात दिल्या आणि त्यांनी दुसऱ्या समाजकार्याला सुरुवात केली. आणि 1860 ते 62-63च्या सुमारास त्यांनी पुण्यामध्ये ज्या अनेक विधवा स्त्रिया आणि विधवा स्त्रिया झाल्यानंतर त्यांचा छळ करून किंवा त्यांचा घरातल्याच लोकांनी उपभोग घेऊन ज्या गरोदर महिला होत्या त्यांची फार पंचायत होत होती. आणि त्यानंतर जर बालहत्या केली, गर्भपात केला तर त्यावेळच्या इंग्रज सरकारमध्ये शिक्षा होती, ती काळ्या पाण्याची शिक्षा होती. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या घरावर वाड्यामध्ये, फुलेवाड्यामध्ये, गंजपेठ येथील फुलेवाड्यामध्ये त्यांनी पाटी लावली की अशा वाट चुकलेल्या महिला, विधवा असतील किंवा कोणत्याही प्रकारे त्या गरोदर असतील तर त्यांनी गर्भपात न करता आमच्या पाळणाघरमध्ये यावं. त्या ठिकाणी त्यांनी पाळणाघर काढलं, विधवा संगोपन घर काढलं, बाल हत्या प्रतिबंधक घर काढलं आणि त्या ग्रहाची सर्व सोय, बाळंतपणाची सोय या सावित्रीबाई फुले करत होत्या. आणि याच्यामध्ये त्यांनी सर्व पुण्यामधील अशा सदाशिव पेठेमध्ये, नारायण पेठेमध्ये, बुधवार पेठेमध्ये, सर्व पुण्यामध्ये जाऊन पत्रक वाटली आणि काळ्या पाण्याची शिक्षा वाचवायची असेल तर आमच्या घरी या, सुखरूप बाळंतपण व्हा, पाहिजे तर मूल घेऊन जावा किंवा आमच्या इथं ठेवा. त्या पद्धतीने महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पाळणाघर काढलं, विधवा घर काढलं, बाल संगोपन हत्यागृह काढलं. त्यानंतर या विधवा स्त्रियांचं जे केशवेपन होत होतं, विद्रोप केलं जात होतं, तर त्यांच्यासाठी त्यांनी न्हाव्याचा संप घडवून आणला आणि न्हाव्याचा संप घडवून या वाईट प्रथेला बंद करण्याचं काम त्यांनी केलं. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजकार्याला सुरुवात केली. या समाजकार्यामध्ये सावित्रीबाई फुले यांनी हिरिरीनं भाग घेतला आणि 1876 साली एक मोठा दुष्काळ आला. त्या दुष्काळामध्ये मुलांचे फार हाल होत होते. म्हणून आत्ताचे जे धनकवडी आहे किंवा भारतीय विद्यापीठ आहे त्या परिसरामध्ये अन्नछत्र उघडलं आणि या अन्नछत्र गृहामध्ये जवळजवळ 2000 विद्यार्थ्यांची सोय त्यांनी तिथं केली. आणि त्या विद्यार्थ्यांना त्या स्वतः भाकरी किंवा स्वयंपाक करून घालत होत्या, त्याची देखरेख करत होत्या. आणि त्या देखरेखीखाली 1876 साली त्यांनी या दुष्काळ निवारणाचं काम पुण्यामध्ये केलं. सावित्रीबाई फुले यांनी ज्या शिक्षण शाळा काढल्या होत्या त्या शिक्षण शाळेमध्ये जी शाळेमधील मुलांची गळती होती, ती गळती का होती यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांना 1882ला जो कमिशन आलेलं होतं, हंटर कमिशन, त्या हंटर कमिशन समोर शिक्षणाबद्दलचा जो रिपोर्ट द्यायचा होता किंवा शिक्षणाबद्दलचं आपलं म्हणणं पुण्यातील लोकांनी मांडलेलं होतं, तर त्या जवळजवळ 369 जणांनी निवेदन दिलेलं होतं. आणि 370 जणांपैकी 369 जणांनी जे निवेदन दिलं होतं त्या निवेदनामध्ये म्हटलं होतं की वरच्या लोकांना शिक्षण दिलं का मग ते आपोआप पाधरत खाली येईल आणि मग खालच्या लोकांना शिक्षण मिळेल. तर या उलट सावित्रीबाई फुले यांनी सांगितलं होतं
की खालच्या लोकांना शिक्षण दिलं पाहिजे, खालच्या वर्गातील शिक्षक झाले पाहिजेत आणि ते आपले शिक्षक असले तरच बहुजनातली मुलं शिकतील, मुली शिकतील. ते पंतोजी किंवा पंडित येऊन आम्हाला शिकवतील, त्यावेळेला ती मुलं आपल्यासारख्या नातेवाईकाच्या घरात जसे वावरतात, आपल्या गल्लीत वावरतात तशी वावरू शकत नाहीत, दडपणाखाली वावरतात. म्हणून त्यांनी दलितांमधलेच शिक्षक तयार झाले पाहिजेत, दलितांमधल्याच शिक्षिका तयार झाल्या पाहिजेत, अल्पसंख्याकांमधलेच शिक्षक तयार झाले पाहिजेत, असं निवेदन त्यांनी त्या ठिकाणी दिलं. हे 370वं निवेदन होतं. त्यातच सावित्रीबाई फुले यांनी सांगितलं होतं की शाळेतील मुलींची गळती का होते. तर याच्यावर त्यांनी अनेक कारणं दिलेली होती. त्यापैकी एक कारण होतं की गरिबी, बेकारी, त्यामधून बालमजुरी असल्यामुळं त्या मुली किंवा मुलं शाळेला येत नव्हती. तर त्यासाठी दररोज त्या मुलांना भत्ता द्यावा किंवा शिक्षणासाठी शिष्यवृत्ती द्यावी असं त्यांनी सुचवलं होतं. आत्ताचं जे मध्यान्ह भोजन आहे ते सावित्रीबाई फुले यांनी सांगितलं होतं की या मुलांना, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं पाहिजे, प्राथमिक शिक्षण मोफत दिलं पाहिजे आणि ते सक्तीचं केलं पाहिजे आणि ते सर्वांना सार्वत्रिक मिळालं पाहिजे. त्यासाठी शाळेमध्ये त्यांना मोफत जेवण मिळालं पाहिजे, शालेय साहित्य मोफत मिळालं पाहिजे, शालेय गणवेश मोफत मिळाला पाहिजे आणि त्यांना शिष्यवृत्तीही दिली पाहिजे. म्हणजे जे पालक आहेत ते पालक बालमजुरीकडे न पाठवता आपल्या शाळेकडे पाठवतील असे पाठ्यपुस्तक वगैरे त्यांनी मोफत दिलं पाहिजे. अशापैकी निवेदन महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामार्फत हंटर कमिशनला दिलेलं होतं. तर अशा ह्या सावित्रीबाई फुले यांनी ज्या शाळा काढल्या होत्या त्या शाळेमध्ये शिकवायला जात होत्या. त्यावेळेला रस्त्यावर जाताना त्यांची टिंगलटावाळी केली जात होती आणि जे सनातनी लोक होते ते धर्म बुडवला जाईल, धर्म बुडला जाईल, स्त्रियांना शिक्षण देणे पाप आहे, अशा प्रकारे गलबला करत होते. सावित्रीबाई फुलेची टिंगलटावाळी करत करत ते शेण, माती, दगडधोंडे अंगावर टाकत होते, चिखलफेक करत होते. तर एवढे शेण, दगडधोंडे सहन करून सावित्रीबाई फुले यांनी या मुलींना शिक्षण दिलं. त्या घरून जाताना एक साडी बरोबर घेऊन येत होते आणि शाळेला येत असताना ज्यावेळेला त्यांच्यावर चिखलफेक होत होती, दगडफेक होत होती, त्यावेळेला त्या गपचूप आपल्या शाळेमध्ये यायच्या आणि दुसरी साडी बदलून त्या शिक्षणाचं काम करत होत्या. तर हे महान कार्य सावित्रीबाई फुले यांनी फक्त दलितासाठीच केलं नाही, तर त्याचा जास्तीत जास्त फायदा त्यावेळेला ब्राह्मण समाजातील मुलींनी घेतल्या आणि ज्या ब्राह्मण समाजातल्या मुली पुढे गेल्या त्यांना अजूनपर्यंत माहीत नसेल की आपल्या शिक्षणाची दारं या भारतामध्ये कुणी उघडली. तर त्या पहिल्या शिक्षिका असतील सावित्रीबाई फुले आणि त्यांना प्रवृत्त करणाऱ्या पहिल्या शिक्षकाच आपण म्हणू की त्या सगुणबाई क्षीरसागर होत्या. त्यांनी सुद्धा या मुलींना मशनरी शाळेमध्ये आणण्याचा आणि शिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो त्यांना जमला नाही आणि ती मुली त्यांच्या वेळेला आल्या नाहीत. परंतु महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या जोडीला आलेल्या फातिमा शेख यांनी चालवलेल्या शाळा ह्या सक्सेस झाल्या आणि त्याच्यामधून मुली शिकू लागल्या आणि पुढे जाऊ लागल्या. मुक्ता साळवेसारख्या मुली बक्षीस मिळवू लागल्या, निबंध लिहू लागल्या, अनेक प्रश्न करू लागल्या. मुक्ता साळवे यांनी तर अनेक प्रश्न विचारून मंत्रमुग्ध असे केलेले होते आणि सावित्रीबाई फुले यांच्या कष्टातून ही पहिली मुलींची शाळा ज्या ठिकाणी काढली तो भिडेवाडा, त्याच्यानंतर विश्रामबागवाडा, वेताळपेठ, फुलेपेठ
अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या घरी ही रात्रीच्या दिवसाच्या दलितांच्या प्रौढांच्या अनेक शाळा काढल्या. सावित्रीबाई फुले या साहित्यिक सुद्धा होत्या. त्यांचे कविता संग्रह जे म्हणतात की पहिले कवी म्हणजे केशवसूत, परंतु मी तुम्हाला अभिमानाने सांगतो की केशवसुताच्या जन्माच्या अगोदरही सावित्रीबाई फुले यांनी कविता संग्रह आपला प्रकाशित केलेला होता. तो एक कविता संग्रह होता 52 कशी, दुसरा कविता संग्रह होता काव्य फुले. त्यांचं साहित्य लेखन हे होतं. सावित्रीबाई फुले स्त्रियांसाठी संघटना चालवत होत्या. स्त्रियाच्या संघटनामध्ये त्यांनी कुटीर उद्योगी या मुलींना महिलांना कुटीर उद्योगाचंही ज्ञान दिलेलं होतं. आणि त्यांचं तेच म्हणणं हंटर आयोगासमोर त्यांनी म्हटलेलं होतं की आपल्या शाळेतील मुलांना प्राथमिक शिक्षणाबरोबरच व्यवसाय शिक्षण दिलं पाहिजे. कारण मुलांची गळती होते आणि परत शिक्षण झाल्यानंतर व्यवसाय काय करायचा याची पंचायत होते. आणि जादा शिकल्यानंतर मुलं मग परत शेतीकडे वळत नाहीत, कामकाजाकडे वळत नाहीत, स्वतःचा उद्योग करता येत नाहीत, अशा बेकारीमध्ये दिवस जातात. आणि आत्ताही तीच परिस्थिती आहे. तर त्यावेळेला सावित्रीबाई फुले यांनी 150 वर्षापूर्वी ही खंत त्यांनी ओळखून सरकारला निवेदन दिलं होतं की प्राथमिक शिक्षणाबरोबर बहुजनांच्या मुलांना मुलींना व्यवसाय शिक्षण द्यावं आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करावं. मग त्यामध्ये अनेक व्यवसाय असतील, कुटीर उद्योग असतील किंवा व्यवसाय शिक्षण म्हणजे आत्ताचं वकील असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, अशापैकीचं शिक्षण द्यावं असं सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचं म्हणणं होतं. आणि ते म्हणणं त्यांनी 1882ला हंटर कमिशनासमोर मांडलेलं होतं. आज सुद्धा या विषयावर हे सरकार पूर्णपणे काम करू शकलेलं नाही, गळती थांबवू शकलेलं नाही. शिक्षण हे महाग केलेलं आहे. त्यामुळंच आरक्षणाचे प्रश्न हे आवासून उभे आहेत. तर शिक्षणासाठी जर आरक्षण नको असेल तर सावित्रीबाई फुले यांनी जे सांगितलेलं होतं की शिष्यवृत्ती किंवा व्यवसाय शिक्षण अशा प्रकारचं शिक्षण आज सुद्धा हे सरकार देऊ शकलं नाहीत. त्याच्यावर विचार व्हावा. सावित्रीबाई फुले यांनी अनेक हाल अपेष्टा सोचल्या, याच्यातून समाजकार्य केलं. त्या समाजकार्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांची पुणा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनी होती आणि पुणा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीच्या माध्यमातून काही पुस्तकं विकण्याचाही त्यांचा व्यवसाय होता. काही महात्मा ज्योतिराव फुले माळवं भाजीपाला ही ट्रेननं पुण्यावरून मुंबईला भायखळ्याला क्रॉपेट मार्केटला भाजीपाला घेऊन जात होते आणि त्या ठिकाणी भाजीपाला पोचवण्याचाही व्यवसाय करत होते. त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले यांच्याकडं सोन्याच्या दागिने बनवण्यासाठी ज्या मुशी लागतात त्या मुशीची एजन्सी त्यांच्याकडे होती. आणि या पुणा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीमध्ये जी मुशीची एजन्सी होती ती एजन्सी त्यावेळचा मुंबई इलाखा म्हणजे हा फार मोठा इलाका होता की तो सिंध प्रांतापासून आपल्या दक्षिणेतील कर्नाटक कारवारपर्यंत हा इलाका होता. विजापूरचाही भाग आपल्याकडे होता, बेळगावचाही भाग त्या ठिकाणी होता. तर असा हे मुंबई इलाखा, त्या इलाख्याची पाक बरोडा किंवा सिंध प्रांतापर्यंत कच्छपर्यंत अशी ही एजन्सी महात्मा ज्योतिराव फुले यांच्याकडे होती. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुणा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीच्या माध्यमातून सुरेख अशी बांधकामं सुद्धा केली. आणि या बांधकामातून मिळालेला सर्व पैसा हा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी खर्च केला, बहुजनांच्या उत्थानासाठी खर्च केला. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना ज्या वेळेला 1888ला
महात्मा फुले यांना अर्धांगवायू झाला त्याच वेळेला 11 मे 1888ला मुंबईमध्ये कोळीवाडा, मांडवी कोळीवाडा या ठिकाणी तेथील नारायण मेघाजी लोखंडे आणि कामगार सर्व मुंबईतील संघटना यांच्या वतीनं महात्मा ज्योतिराव फुले यांना 11 मे 1888ला महात्मा ही पदवी देण्यात आली. यावेळेला अनेक दिग्गजांना आमंत्रित केलेलं होतं. त्यावेळेला आपल्या बरोड्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांनाही आमंत्रित केलेलं होतं आणि सयाजीराव गायकवाड यांनी काही कारणामुळे ते येऊ शकले नाहीत, परंतु त्यांनी एक पत्र पाठवलेलं होतं आणि त्या पत्रामध्ये म्हटलेलं होतं की महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 61 निमित्त जो कोळीवाडा मुंबईमध्ये कार्यक्रम होत आहे त्या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा असतील आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना एक त्यांनी पदवी दिली होती. त्या पदवीचं नाव होतं महात्मा ज्योतिराव फुले हे इंडियन बुकर टी वॉशिंग्टन आहेत. हे अमेरिकेचे एक समाज सुधारक होते. तर ते त्यांच्यापेक्षाही महात्मा ज्योतिराव फुले यांचं काम चांगलं आहे म्हणून त्यांना इंडियन बुकर टी वॉशिंग्टन ही पदवी त्यांना दिलेली होती. आणि थोड्याच दिवसामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचं या ठिकाणी अर्धांगवायू झाले असताना त्यांनी शेवटचं जे साहित्य लिहिलं महात्मा ज्योतिराव फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म आणि त्यांचा जो विधी आहे तो विधी, मग तो लग्नाचा विधी असेल किंवा गृहप्रवेशाचा असेल, अंतिम विधी असेल, अनेक जे विधी आहेत ते विधी आणि सार्वजनिक सत्यधर्म, सत्यशोधक कोणाला म्हणावे, सार्वजनिक सत्यधर्माचे नियम अटी या सर्व त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथामध्ये लिहिल्या. तो ग्रंथ लिहिण्यासाठी त्यांना पॅरलेस झालेला होता आणि उजवा हात चालत नव्हता. तर त्यांनी हे लिखाण पाठीमागं राहील म्हणून त्यांनी हे लिखाण अक्षरशः डाव्या हाताने लिहिलेलं आहे आणि तो सार्वजनिक सत्यधर्म आपण सर्वांनी आजही वाचला पाहिजे. याचं वाचन सर्व सत्यशोधक या महाराष्ट्रातील, देशातील आणि जगातील करतात आणि त्याच्यावरच त्याचं सत्यशोधक अनुकरण केलं जातं. ज्यांनी सत्यशोधक समाजाचं अनुकरण केलेलं आहे त्यांची त्या समाजाची दिनदुगणी आणि रात चौगुणी अशी प्रगती झालेली आहे. मग त्याच्यामध्ये चायना असेल किंवा जपान असेल किंवा रशिया असेल, अशा अनेक देशांनी जो सत्यशोधक समाज स्वीकारला आणि सत्यशोधक समाजाच्या वतीनं कार्य केलं, ते सर्व पुढे गेले, ते सर्व श्रीमंत झाले. महात्मा ज्योतिराव फुले यांचं निधन हे 28 नोव्हेंबर आपलं महात्मा ज्योतिराव फुले यांचं निधन 28 नोव्हेंबर 1890ला पुण्यामध्ये फुलेवाड्यामध्ये अर्धांगवायूने झालं. त्यावेळेला त्या प्रेताची टिटवी धरण्याचं काम किंवा अग्नी देण्याचं काम येण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांना जे वारस होते ते दत्तकपुत्र काशीबाई या विधवा स्त्रियेचा मुलगा त्यांनी जो दत्तक घेतलेला होता ते वारस होते आणि त्यांना वारस मानण्यासाठी पुण्यातील त्यांची भावकी तयार नव्हती आणि त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अंत्यविधीला सुद्धा बहिष्कार टाकला. त्यावेळा सावित्रीबाई फुले या ऐतिहासिक घटनेमध्ये स्वतः सावित्रीबाई फुले यांनी आपण ज्याला टिटवी किंवा शिकाळ म्हणतो तो घरनंच अग्नी घेऊन जायचा असतो आणि तो अग्नी द्यायचा असतो, ही एक प्रथा आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपलं प्रेताला अग्नी देऊ नका, मला दफन करा अशी त्यांची इच्छा होती. तरीसुद्धा महानगरपालिकेने परवानगी न दिल्यामुळं त्यांचा जो अंतविधी आहे तो
अग्नी देऊन करण्यात आला आणि हा अग्नी देण्याचं काम जे आहे ते सावित्रीमाई फुले यांनी केलेल्या इतिहासात पहिल्यांदा एका पत्नीने पतीच्या अंतविधीच्या प्रसंगी अग्नी देण्याचं काम या सावित्रीमाई फुले यांनी केलेलं आहे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर सावित्रीमाई फुले या सत्यशोधक समाजाच्या अध्यक्षा झाल्या आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये सर्व सत्यशोधक समाजाच्या मिटिंगा घेतल्या. सत्यशोधक समाजाच्या त्या सासवडमधील संमेलनाच्या अधिवेशनाच्या अध्यक्षा होत्या. त्यामुळंच सावित्रीमाई फुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सासवडमधील ज्या मिटिंगा आणि त्या मिटिंगामध्ये जो संदेश दिलेला होता तो संदेशमध्ये पाणी अडवा, पाणी जिरवा, शिक्षण, शेती, बी बियाणे असे जे काय बहुजनांचे प्रश्न होते, शेतकऱ्यांचे प्रश्न होते, यांच्यावर ते उहापोह करत होत्या. आणि यांचेच फलती म्हणून जो माळीनगरचा सोलापूर जिल्ह्यातील जो साखर कारखाना आहे, आशिया खंडातील पहिला साखर कारखाना जो दी सासवड माळी शुगर फॅक्टरी उभा झाला, तो या सत्यशोधक समाजाच्या प्रेरणेमुळेच झाला. त्या लोकांनी सासवडवरून येऊन जवळजवळ 140 किलोमीटर अंतरावर असलेलं जे आपलं माळीनगर आहे, त्या माळीनगरमध्ये त्यांनी काही कुळांनी, काही खंडांनी, काही जमिनी विकत घेऊन जवळजवळ 6000 एकर जमीन त्या साखर कारखान्याला घेतली. आणि आज ही स्वतःची जमीन असणाराला हा पहिला साखर कारखाना की स्वतःची जमीन, स्वतःचा कारखाना आणि स्वतःचं सर्व मेहनत करणाऱ्याचे ट्रॅक्टर्स वगैरे सर्व सोयीने युक्त असणारा माळीनगरचा कारखाना हा सत्यशोधक समाजाच्या सावित्रीमाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या प्रेरणेमुळेच झालेला आहे. कारण ज्या वेळेला त्यांनी पाणी अडवा, पाणी जिरवाची जी मोहीम चालू केली होती, त्यातूनच काही नगर जिल्ह्यामध्ये धरणं बांधण्यात आली, काही सातारा जिल्ह्यामध्ये धरणं बांधण्यात आली. आणि त्या सातारा जिल्ह्यामधलं जे धरण होतं, जे नीरा नदीवर बांधलेलं जे धरण होतं, जे धरण भाटगर धरण, वीर धरण, आणि या भाटगर वीर धरणाचा लाभ क्षेत्र जो माळीनगर किंवा श्रीपूर माळशिरस तालुक्याच्या टेलपर्यंत येत होता, तर त्या ठिकाणी या लोकांनी संशोधन करून त्या ठिकाणच्या सर्व जमिनी, कुळांनी, खंडांनी विकत घेऊन त्या ठिकाणी साखर कारखाना काढला. हे त्यावेळचं एक यशस्वी प्रयोग या सत्यशोधक समाजाने केला. आणि त्यांच्याच प्रेरणेने माळीनगरला जे हायस्कूल आहे, शैक्षणिक संकुल आहे, अतिशय मोठं, आणि त्या संकुलातून अनेक विद्यार्थी त्यातून शिकून बाहेर पडले. ते आज अनेक जगातील देशामध्ये स्थायिक झालेले आहेत. सावित्रीबाई फुले यांचं महिला संघटन हे सर्वात चांगलं होतं. त्या महिलांचं संघटन करायच्या आणि ज्या अशिक्षित महिला आहेत त्यांना कुटीर उद्योगाचं ज्ञान द्यायच्या, त्यांना रात्रीच्या शाळेमध्ये शिक्षणाचं ज्ञान द्यायच्या, त्यांना जे काही म्हणजे 12 महिने निरनिराळे सण उत्सव आणि त्यानिमित्त जे सनातनी किंवा जे पुरोहित जे लुबाडण्याचं काम करत होते, त्यातून अंधश्रद्धेतून कसं बाहेर पडायचं याबद्दल त्या शिक्षण त्यांना देत होत्या. आणि उद्योगाचं शिक्षण देऊन त्या स्वतःचा उद्योग कसा करायचा त्याचं ट्रेनिंग देत होत्या. आणि त्यांना स्वावलंबी बनवण्याचं काम सावित्रीमाई फुले ह्या करत होत्या. सावित्रीमाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी एक पतसंस्था ही काढलेली होती, क्रेडिट सोसायटी काढलेली होती. आणि त्या क्रेडिट सोसायटीची जबाबदारी ज्ञानोबा ससाने, जे सावित्रीमाई फुले यांचे व्याही आणि त्यांचीच मुलगी त्यांच्या यशवंत यांच्या दत्तक पुत्रांना केली होती, त्यांची सून. तर हे ज्ञानोबा ससाने यांच्याकडे ते सहकार क्षेत्राची धुरा दिलेली होती. आणि पहिलं सहकार क्षेत्रसुद्धा सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले, ज्ञानोबा ससाने यांनी चालवलं होतं.
सावित्रीबाई फुले या सत्यशोधक समाजाच्या अध्यक्ष झाल्यानंतर मुंबईला गेल्या. मुंबईमध्ये 1892 साली फार मोठी दंगल उसळलेली होती. जातीय दंगल होती, हिंदू मुस्लिमाची दंगल होती. याच्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडलेले होते. मुंबईमध्ये हाहाकार माजलेला होता. त्यावेळेला सावित्रीबाई फुले मुंबईला गेल्या आणि नारायण मेघाजी लोखंडे हे सत्यशोधक समाजाचे आणि आपल्या दीनबंधू वृत्तपत्राचे संपादक आणि गिरणी कामगारांचे अध्यक्ष, मिल हँड मजदूर संघटनेचे ते अध्यक्ष, यांनी मुंबईतील सर्व झोपडपट्ट्यामध्ये सर्व गिरणी कामगारांमध्ये सर्व अल्पसंख्याकांच्या वस्तीमध्ये जाऊन प्रत्येकांना समजावून सांगून भायखळ्यामध्ये एक मीटिंग घेतली. ती मीटिंग त्यावेळेला मुंबईची लोकसंख्या ही ज्यावेळेला 6 लाख होती. 6 लाख लोकसंख्या असताना सावित्रीबाई फुले यांनी 60,000 लोकांची मीटिंग त्या भायखळ्याला घेतलेली होती. आणि त्यामध्ये त्यांनी या दंगलीमध्ये आपल्या बहुजन समाजाचं, मजदूर समाजाचं, गरीब समाजाचं कसं नुकसान होत आहे ते त्यांनी त्यांना समजावून सांगितलं. आणि त्यानंतर ही मुंबईतील दंगल त्यांनी आटोक्यात आणली. तर या सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजातील कार्यकर्त्यांनी मुंबईतील दंगल जी आटोक्यात आणली, ती मुंबईमध्ये जवळजवळ 100 वर्ष पुन्हा दंगल झाली नाही. तर सावित्रीबाई फुले आणि या सत्यशोधक समाजाने जे मुंबईच्या दंगलीमध्ये तंत्र वापरलं होतं, आजसुद्धा ते तंत्र वापरलं तर दंगली होणार नाही याची खात्री आम्ही सत्यशोधक म्हणून आपल्याला देऊ शकतो. सावित्रीबाई फुले आणि नारायण मेघाजी लोखंडे यांनी मिळून मुंबईमध्ये एक साथीचा रोग आलेला होता. तो 1896च्या शेवटी आणि 1897च्या आसपास हा साथीचा रोग आलेला होता. आणि या साथीच्या रोगाचं नियंत्रण करण्यासाठी नारायण मेघाजी लोखंडे आणि सावित्रीबाई फुले यांनी आटोकाट प्रयत्न केले आणि मुंबईतील साथीचा रोग त्या ठिकाणी आटोक्यात आणला. आणि या साथीच्या रोगाच्या मध्येच नारायण मेघाजी लोखंडे यांना या साथीच्या रोगाची लागण झाली आणि यामध्येच आपले सत्यशोधक नारायण मेघाजी लोखंडे यांचं निधन झालं. त्यानंतर सावित्रीबाई फुले ज्या पुण्यामध्ये आल्या त्यावेळेला पुण्यामध्ये हे साथ पसरली. आणि मग पुण्यामध्ये साथ पसरल्यानंतर सावित्रीबाई फुले यांचा दत्तक पुत्र जो यशवंत होता तो डॉक्टर झालेला होता आणि डॉक्टर हा मिलिटरीमध्ये होता, मिलिटरीमध्ये नोकरी करत होता. त्यांना पत्र पाठवून सावित्रीबाई फुले यांनी यशवंत यांना बोलवून घेतलं आणि त्यांचा दत्तक पुत्र यशवंत मिलिटरीमधून आल्यानंतर त्यांनी ससाणेनगर हडपसर जे आता आपण हडपसरला जो उड्डाणपूल आहे त्या उड्डाणपुलाच्या खालच्या बाजूला जे आपल्याला एक कॅनल दिसतो, त्या कॅनलच्या शेजारून जो पुण्याकडे जात असताना सोलापूर पुणे रोडवरून जात असताना डाव्या हाताला जे नगर लागतं ते ससाणे नगर, त्या ठिकाणी त्यांनी कॅम्प लावला. आणि त्या कॅम्पमध्ये जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना घेऊन येणे आणि त्या ठिकाणी त्यांची शुश्रूषा करणे, त्यांना डॉक्टरमार्फत औषधोपचार करणे आणि बरं केल्यानंतर त्यांना घरी पोचवणे, हे सावित्रीबाई फुले आणि त्यांचे कार्यकर्ते अहोरात्र काम करत होते. त्यामध्येच सावित्रीबाई फुले यांना एक दलितांचा मुलगा ज्याला लागण झालेली होती, ज्याला चालत येता येत नव्हतं, त्यावेळेला सावित्रीबाई फुले यांनी आपल्याकडली एक चादर घेतली आणि चादराची झोळी केली आणि झोळी आपल्या गळ्यामध्ये अडकावून
त्यांनी आपल्या पाठीवर पांडुरंग गायकवाड नावाचा मुलगा या त्यांनी कॅम्प लावलेल्या दवाखान्यामध्ये आणला. त्याच्यावर औषध उपचार करत असतानाच सावित्रीमाई फुले यांना या साथीच्या रोगाची लागण झाली. आणि त्यांनी ज्यांच्यावर उपचार केला तो पांडुरंग गायकवाड हा मुलगा, दलिताचा मुलगा, तो वाचला. परंतु त्यातून सावित्रीमाई फुले यांना जी लागण झाली त्यामुळे 10 मार्च 1897ला प्लेगच्या साथीमध्ये लागण होऊन सावित्रीमाई फुले यांचा समाज सेवा दलितांची सेवा करता करता 10 मार्च 1897ला त्यांचा देहांत झाला. अशा ह्या महान शिक्षिका, पहिल्या या आशिया खंडातील ट्रेंड शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी जी पहिली शाळा 1 जानेवारी 1848ला काढली तो भिडेवाडा सावित्रीबाई फुले यांचं त्या भिडेवाड्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं म्हणून अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीनं मी स्वतः त्या ठिकाणी 2014 साली जाऊन त्या वाड्याची पाहणी करून महानगरपालिकेला वगैरे विनंती केली आणि त्या ठिकाणी बापट साहेब म्हणून आपले पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना त्या ठिकाणी बोलण्यात आलेलं होतं. आणि त्या ठिकाणी 1 जानेवारी 2014 साली आंदोलन केलेलं होतं. भिडेवाडा ते फुलेवाडा इथंपर्यंत आम्ही सर्व महाराष्ट्रातील अखिल भारतीय माळी महासंघ आणि फुले प्रेमी यांची रॅली काढून भिडेवाडा ते फुलेवाडा असं आंदोलन केलेलं होतं. त्याची दखल घेऊन बापट साहेबांनी सांगितलं होतं थोड्याच दिवसामध्ये याचं स्मारक केलं जाईल. परंतु आजपर्यंत ते स्मारक केलं नव्हतं. परंतु आता आपल्या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नातून आणि अर्थमंत्री अजित पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी नुकतंच या भिडेवाड्याचं त्या ठिकाणी दर्शन घेऊन 100 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि लवकरच या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचं आंतरराष्ट्रीय स्मारक होईल अशी घोषणा शासनामार्फत झालेली आहे. ती व्हावी अशी आमची इच्छा आहे. झाली नाही तर मग मात्र आंदोलन करावे लागेल. परंतु अशी पाळी आता येणार नाही असं मला वाटतं. तरीसुद्धा सावित्रीबाई फुले यांच्या नावानं पुण्यामध्ये जे विद्यापीठ आहे पुणे विद्यापीठ त्याचं नामविस्तारीकरण झालेलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. परंतु या विद्यापीठाचा जो लोगो आहे तो लोगो शनिवारवाडा आहे आणि शनिवारवाडा म्हणजे हे विषमतेचं प्रतीक आहे. म्हणून शनिवारवाडा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा लोगो काढून त्या ठिकाणी फुलेवाडा हा लोगो म्हणून वापरावा, ही आम्ही शासनाला मागणी करत आहोत. दुसरं, फुलेवाडा जो थोडा अडगळीत आहे किंवा त्याला जागा फार कमी आहे, तिथं सभा संमेलन मेळावे किंवा त्यांची जयंती पुण्यतिथीचे कार्यक्रम घ्यायचं म्हटलं तर तिथं व्यवस्था फार कमी आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा आजूबाजूची काही वस्ती आहे किंवा आजूबाजूच्या ज्या इमारती आहेत त्या इमारती त्या ठिकाणी ॲक्वार्शन कराव्यात किंवा शासनामार्फत महानगरपालिकेमार्फत त्यांना पर्याय देऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महात्मा ज्योतिराव फुले यांचं आंतरराष्ट्रीय स्मारक त्या ठिकाणी नव्यानं त्याचा उद्धार करावा, जीर्णोद्धार करावा, सुशोभीकरण करावं. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव नायगाव, या ठिकाणी सावित्रीबाई फुले सृष्टी ही निर्माण करावी आणि त्यांच्या कार्याचा गौरव करावा. महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुंबईमध्ये अनेक इमारती बांधलेल्या आहेत, मुंबईमध्ये अनेक कामं केलेली आहेत. सावित्रीबाई फुले सत्यशोधक समाजाने अनेक कामं केलेली आहेत. या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलची जी इमारत आहे ते पुणा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीचे जे पार्टनर आहेत त्या पार्टनरनी बांधलेले आहे. महानगरपालिकेची इमारत पुणा कमर्शियल कंपनीच्या पार्टनरनीच बांधलेली आहे. महाराष्ट्र टाईमची इमारत सत्यशोधक यांच्या पार्टनरशिपमधलीच आहे. अनेक इमारती मुंबईमध्ये झालेल्या आहेत. अनेक कामं मुंबई ते पुणे रेल्वेच्या रुळाचं काम महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या मार्फत आणि पुणा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीच्या मार्फत झालेला आहे. तर त्यासाठी आमची एक मागणी आहे की महात्मा ज्योतिराव फुले यांचं आंतरराष्ट्रीय स्मारक हे मुंबईत झालंच पाहिजे. हीच खरी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना त्यांचं यथोचित स्मारक करून त्यांच्या जयंतीच्या शुभेच्छा होतील. कारण अनेक लोकांची मागणी आहे की सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा. तर इतके वर्ष झाले तरी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं जागतिक दर्जाचं काम असताना सुद्धा त्यांना भारतरत्न या पुरस्काराने या भारत सरकारने का सन्मानित केलं नाही हा प्रश्न पडतो. आणि काहीची योग्यता कसली नाही तर त्यांना भारतरत्न पुरस्कार दिलेले आहेत. त्यामुळं भारतरत्न पुरस्काराचं महत्त्व अतिशय कमी झालेलं आहे. तर माझी आता मागणी आहे की ब्रिक्स जी संघटना आहे किंवा G20 संघटना आहे, अशा ज्या जागतिक लेवलच्या संघटना आहेत या संघटनेच्या मार्फत काही नवीन पुरस्कार चालू करावेत. आणि त्यातील पहिला पुरस्कार हा सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना जागतिक दर्जाचा पुरस्कार द्यावा, ही मागणी आम्ही सत्यशोधक ओबीसी फेडरेशनच्या वतीनं अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीनं करतो. आणि ती मागणी सर्व बहुजन समाजाच्या या भारतातील सर्व फुले प्रेमीच्या वतीनं बहुजनांच्या वतीनं आम्ही करतो आणि ते सरकार पूर्ण करेल अशी मला खात्री वाटते. कारण 2024च्या निवडणुका आहेत आणि या 2024च्या निवडणुका फुले प्रेमींना उत्साहित केलं तर त्या आणखी उत्साहात प्रमाणात त्या मतदानाला सज्ज होतील. त्यामुळंच आज सावित्रीबाई फुले यांच्या 193व्या जयंतीनिमित्त मी राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनच्या वतीनं अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीनं सकल ओबीसी समाजाच्या वतीनं सर्व भारतातील सर्व जगातील फुले प्रेमींना शुभेच्छा देतो. जय ज्योती, जय ज्योती,
जय ज्योती, जय क्रांती. जय क्रांती, जय भारत, जय भीम, जय संविधान, सत्यमेव जयते. धन्यवाद. यशवंत सर राहिले.